नमस्कार मंडळी. नमस्कार. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आमच्या दोघांकडून. आज रामनवमी पण आहे. रामनवमीच्या पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही केंद्रात गेलो होतो. तिथं काय होतं सोनूच मम्मी? आज तिथं हवन होतं आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ होते. भरपूर पब्लिक होती आज पाठला बसलेली. म्हणजे जेंट्स तेवढेच होते, लेडीज तेवढ्याच होत्या. गर्दी होती खूप. आज आमच्या भोकरदनचा आठवडी बाजार असतो. सगळे धंद्या पाणीवाले ते बाजारात व्यस्त राहते, तरी पण गर्दी होती आज. तर आम्हाला जायला थोडासा उशीर झालता. म्हणजे 3:30चा टाइम दिला होता त्यांनी. आम्हाला 3:45 झाले, 15-20 मिनिटं लेट झालो आम्ही. तर मग आम्हाला बाहेरच बसावं लागलं वाचायला. आणि एक अध्याय बी संपत आला होता पहिला. तर आम्ही बाहेरच बसलो. आणि बाहेर पण होते बरं का लोक, कारण आतमध्ये फुल व्हायला होतं सगळं. तर बाहेर बसलो आम्ही. मग घंटा दीड घंटा चालली पूजा. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी मध्ये बोलवलं आम्हाला. तिथले जे गुरुजी होते सर, त्यांनी पाठीमागच आम्हाला निमंत्रण दिलं होतं की एक दिवस केंद्रात या. पण आमचं काही जाणं नाही झालं. पण आता थोडंसं संकट आलं तर आपल्याला देवाचं ध्यान येतं. मग आज आम्ही गेलो. मग त्यांनी बोलवलं आणि ते नारळ वगैरे हातात देऊन आणि देवाला आपली इच्छा सांगायला लावली. आमची इच्छा, जसं की तुम्हाला काय इच्छा आहे तुमची, देवाला सांगा म्हणून. आणि ते नारळ तिथं ठेवा. तर मी तर मागितलं की मला एक छान सदृढ गोड मुलगी होऊ दे. सोनूच्या मम्मीने काय मागितलं काय माहिती. मी आज इतके खुश होते. मी तिथं काहीच मागितलं नाही. मी तिथं गेले, मला त्याचाच लय आनंद झाला आज. कारण की आमच्या सगळ्यांच्या हातून तिथं पाठ झाले. पुन्हा बाकीची पूजा बी, हवनचे दर्शन झालं, महाराजांचं पण दर्शन झालं. हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. देवाचं तर दर्शन झालंच. आणि जी आपली फॅमिली आहे सोशल मीडियाची, युट्यूब फेसबुक फॅमिलीची, पण भेटल्या तिथं. ते पण बरेच जण आपले युट्यूबवर जे आहे ना, तर 50% लोक सेवेकरी आहे. खरंच आहे. आम्ही जे व्हिडिओ टाकतो ना, व्हिडिओ तर टाकतो आम्ही, पण आम्ही केंद्रात जेव्हा जातो, की आम्ही संभाजीनगरच्या N9च्या केंद्रात गेलो होतो बघा माझ्या मम्मी संग. तर तेव्हा तिथं पण आम्हाला भेटले होते. आपण वेरूळला गेलो होतो, तिथं पण भेटले होते. तिथं काय पूजा होती ती? श्रीचक्र पूजन. श्रीचक्र पूजन होतं. तर लय सेवेकरी भेटते. तर खूप छान वाटतं आम्हाला. तर त्यांनी आमचं स्वागत पण केलं आज केंद्रामध्ये. सोनूच्या मम्मीला बी मला आज श्रीफळ, पीस आणि केळी मला प्रसाद दिला त्यांनी. आणि आमच्या हातून नारळ पण ठेवून घेतलं. भरपूर काही बोलले ते, म्हणजे आम्हाला एवढं माहित नाही, बोलता येत नव्हतं. तर त्यांनी पुढं म्हणलं, त्यांच्या पाठीमागं आम्ही बोललो. आणि नंतर मग ते श्रीफळ आम्ही महाराजांपुढे ठेवलं. आणि सर म्हणे आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे की तुम्ही आज इथं पूजेला आले. आम्हाला पण खूप चांगलं वाटलं म्हणे. पण मग आम्हाला पण खरंच खूप चांगलं वाटलं की आमचं नाही, किंवा आम्ही योगायोग तिथं गेलो आज. आणि आम्ही फक्त दर्शनाला जाणार होतो केंद्रामध्ये. पण काकू म्हणल्या होत्या मला की उद्या पाठ आहे, आपण जाऊ. तर आमच्या हातून पाठ पण झाले. तर चांगलं वाटलं, सेवा झाली. तर आपण एक दिवस काय करू, आमच्या इथं जे दत्त मंदिर आहे ना, तिथं त्यांना एक दिवस बोलू. सरांना एक दिवस बोलवायचं इथं. त्यांच्या मार्गदर्शनानं इथं काही सुधारणा करता येईल तर करू आम्ही नक्की. आणि आम्ही एक नवस पण बोललेलो आहे. तर मला वाटतं 1-2 महिने थांबव. ज्यावेळेस बाळ जन्माला येईल त्यावेळेस बोलू. की मी असं बोलून गेलेलो आहे की बाबा ते सर मला हे पण म्हणले की आज एवढा छान प्रसंग आहे म्हणे. तर मी देवाकडे एकच मागन की ताई तुम्हाला एक छान अशी गोंडस मुलगी होती. मला खरंच छान वाटलं. म्हणजे ते म्हणले माझ्या आधी. मला म्हटलं मला फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या. ते तर देवाच्या हातात आहे, काय द्यायचं काय नाही. आणि त्यांच्या तोंडात साखर पडो. कोणी पण म्हणताय ना की तुम्हाला एक मुलगीच होईल. तर देवाला मुलगीच द्यावी. खरं म्हणजे तर खूप छान वाटलं आज पूजा पाठ वगैरे करून. तर असं आहे मंडळी. चला, व्हिडिओ मोठा बनवा वाटतो बरं का आम्हाला बी. एका ताईची दुपारी कमेंट आली होती की तुम्ही व्हिडिओ मोठे बनवत जा ना, हे काय असे छोटे व्हिडिओ बनवता. पण काय होतं, आम्हाला बी बोलायला सुचत नाही. आणि आम्ही असं समोरच्याला घुमून फिरून एकच गोष्ट सांगण्यात काही मजा नाही. म्हणजे पहिली जी गोष्ट राहते आपल्याला, आम्हाला जे सांगायचंय तुम्हाला, ते आम्ही क्लिअर सांगून देतो का आम्ही पहिल्याच मिनिटात. नाही तर काही काका तर पूर्ण व्हिडिओ संपूस तर सांगत नाही. तसं आम्हाला जमतच नाही. आणि हेच व्हिडिओ आम्हाला इतके मोठे वाटते जेव्हा आम्ही बनवतो. कारण की एवढं बी बोलायची सवय नव्हती. याच्यात मी जर शिकतो तर मम्मा करते तू सोनचप्पा म्हणते तू अशी कशी बोलती.
नाही बोलतायत एवढं पटपट आणि इतकं मोठे मोठं व्हिडिओ पण नाही बनवतायत, असे छोटे छोटेच बनवतायत. तर चला मंडळी, धन्यवाद, बाय.